अ जॉइस्ट ऑफ 5 मीटर स्पॅन हॅज अ फ्लॅंजेस. जॉइस्ट म्हणजे असं लक्षात ठेवायचं की आय सेक्शन. जॉइस्ट म्हणजे आय सेक्शन काय सांगितलं 250 mm वाईड अँड फ्लॅंजेस ऑफ 250 mm. फ्लॅंजेस म्हणजे हे वरचे आय सेक्शनचे दोन्ही हे फ्लॅंजेस 250 mm वाईड 20 mm डीप. 250 × 20. वेब मधलं हे जे वेब म्हणतो याला आपण, हे वेब किती सांगितलं क्वेश्चनमध्ये 10 mm थिक. वेब ऑफ 10 mm थिक. आणि परत पुढं काय सांगितलं द ओव्हरऑल डेप्थ इज 500 mm. ओव्हरऑल डेप्थ इज 500 mm. इट कॅरीज युडियल ऑफ. ओव्हरऑल डेप्थ किती सांगितलं 500 mm. 500 mm ओव्हरऑल डेप्थ म्हणजे बघा इथून इथंपर्यंत आलं 500 mm ओव्हरऑल डेप्थ झालं. आणि परत काय सांगितलं इट कॅरीज युडियल ऑफ 20 kN पर मीटर ओव्हर एंटायर स्पॅन म्हटलं आहे. आणि इथं स्पॅन किती सांगितलं 5 मीटर आहे. स्पॅन किती आहे 5 मीटर. मग आपण असं कन्सिडर करणार एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे 5 मीटर स्पॅन आहे. हे पूर्ण युडियल आहे. युडियलची व्हॅल्यू किती आहे इथं सध्या हे 500 मीटर आहे. सॉरी युडियलची व्हॅल्यूज बघा इट कॅरीज युडियल ऑफ 20 kN पर मीटर सांगितलं. मग आपण काय करणार बघा आता लक्ष द्या. पहिल्यांदा ॲज हे डायग्राम जे आहे हे असं ड्रॉ करून घेतलं आपण. बघा लक्ष द्या. ऑफ 250 mm. 250 mm. Flanges are of 250 mm. Web and this is of 20 mm. 20 mm. Overall depth is 500 mm. Overall depth is 500 mm. Now from this square, from this rectangle of 250 into 500 mm, this small rectangle is cut off. आपण काय केलो ह्या मोठ्यातून हे मोठं जे रेक्टँगल आहे त्याच्यातनं हे जर कट केलं की हे राहिलेलं सेक्शन मिळतं आपल्याला. मग आता काय करायचं बघा लक्ष द्या. हे असं कन्सिडर करायचं डायग्राम ड्रॉ करत असताना हे असं हे एवढं जे डिस्टन्स आहे ह्याला कन्सिडर करतो आपण वाय बार म्हणजेच वाय. असं लक्षात ठेवा हे वाय बार म्हणजे वाय कसं कॅल्क्युलेट करायचं टोटल 500 आहे अपॉन 2 करायचं म्हणजेच किती आलं इथं 250 mm आलं. आय कसं कॅल्क्युलेट करायचं फॉर आय असं लक्षात ठेवा की आता इथं आयसाठी हे जे दिलेलं डायग्राम असं लक्षात ठेवा पहिल्यांदा कॅपिटल बी घ्यायचा. कॅपिटल बी म्हणजे एवढं सगळंच किती आहे 250 mm. त्यानंतर कॅपिटल डी घ्यायचं. कॅपिटल डी म्हणजे बघा एवढं पूर्ण हे किती आहे इथं 500 mm. 500 mm. स्मॉल बी म्हणजे काय दिस टोटल इज ऑफ 250 mm आणि मधलं जे थिकनेस आहे हे 10 आहे. मी काय करणार बघा हे टोटल 250 आहे मायनस 10 करायचं. 250 मायनस 10 म्हणजे काय येतं 240 mm येतं. स्मॉल डी टोटल किती आहे 500 हे 20 आणि हे 20 म्हणजे 40 झालं. 500 वजा 40 म्हणजे 460 mm येतं. 500 वजा 40 केलं की 460 mm येतं. फॉर्म्युला काय कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब बाय 12. कॅपिटल बी किती आहे 250 इंटू डी किती आहे 500चा क्यूब मायनस स्मॉल बी किती आहे 240 इंटू डी किती आहे 460चा क्यूब बाय 12. म्हणजे आन्सर कसं येतं 250 इंटू 500चा क्यूब 250 इंटू 500 क्यूब मायनस 240 इंटू 460चा क्यूब 240 इंटू 460चा क्यूब 460चा क्यूब बाय 12. आन्सर येतं आहे 657.46 इंटू 10⁻⁶. आयची व्हॅल्यू काय 657.44 इंटू 10⁻⁶ mm⁴. नाव एम इज इक्वल्स टू असं लक्षात ठेवायचं. एमचा फॉर्म्युला काय WL²/8 येते. डब्ल्यू किती येतं 20 एल किती आहे 5चा स्क्वेअर बाय 8. तर असं येईल हे 5चा स्क्वेअर 25 म्हणजे बघा 20 इंटू 25 अपॉन 8. आन्सर येते 62.5 येते kN मीटर. यालाच काय करायचं आहे एम इज इक्वल्स टू 62.5 इंटू 10⁻⁶ करा म्हणजे कशात कन्वर्ट झालं आहे न्यूटन MM मध्ये. देअरफॉर ॲज वी नो दॅट m upon I is equals to sigma b upon y. Therefore sigma b
इज इक्वल्स टू सिग्मा बी इक्वल टू आपण काय कन्सिडर करू शकतो आता सिग्मा बी इज इक्वल्स टू एम इंटू वाय अपॉन आय. एमची व्हॅल्यू किती आहे 62.5 इंटू 10⁻6 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे 250 अपॉन आयची व्हॅल्यू किती आहे 657.44 इंटू 10⁻6. हे जर समजा सॉल्व केलो आपण तर आन्सर कसं येते हे बघा 62.5 इंटू 10⁻6 इंटू 250 डिवाइड बाय 657.44 इंटू 10⁻6 आन्सर येते 23.76 23.76 न्यूटन पर mm². दिस इज युअर आन्सर ऑफ सिग्मा बी. येथून ह्या फॉर्म्युल्यातून सिग्मा बी कॅल्क्युलेट केलो आपण. पुढचं बघा अ स्टील बीम ISMB हॅज अ बेंडिंग मोमेंट. इथं काय केलं आहे हे दिलेलं जो क्रॉस सेक्शन आहे ह्याच्यात डायरेक्ट बेंडिंग मोमेंटच दिलं बघा. हे मटेरियल आहे हे ISMB हॅज अ स्टील बीम ISMB आय सेक्शन आहे काय आय सेक्शन हॅज अ बेंडिंग मोमेंट म्हणजे एम डायरेक्ट एमच दिला आहे. किती सांगितलं आहे 80 kN/मीटर. डायरेक्ट एम दिलेला हा पहिला प्रॉब्लेम आहे बघा. इंटू काय करतो आपण 10⁻6 म्हणजे कशात कन्वर्ट झालं हे न्यूटन MM मध्ये. परत काय सांगितलं आहे ॲट अ सेक्शन ऑफ बीम कॅल्क्युलेट बेंडिंग स्ट्रेस म्हटलं. कॅल्क्युलेट बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप्ड ॲट द सेक्शन IXX दिलं आणि ई दिलं. IXX इज इक्वल्स टू 8.4 इंटू 10⁻8 mm⁴ आणि ई दिलं आहे. ईची व्हॅल्यू काय सांगितलं 200 GPa म्हटलं. 200 GPa म्हणजेच काय 200 इंटू 10⁻3 हे न्यूटन पर mm². मग ह्याचे कन्व्हर्जन्स जे कन्व्हर्जन्स आहेत तेव्हा हे कन्व्हर्जन्स तुम्हाला असं लक्षात ठेवावं लागतील. जर असं लक्षात ठेवा जर त्यांनी क्वेश्चनमध्ये असं दिलेलं असेल 1 MPa तर जेवढं दिलं आहे तेवढंच घ्यायचं डायरेक्टली न्यूटन पर mm² म्हणायचं. 1 GPa जर म्हटलं तर 1 इंटू 10⁻3 करायचं. कन्व्हर्जन कशात करायचं तर हे न्यूटन पर mm² मध्ये करायचं. मग आता इथं बघा हे जे ISMB जे सांगितलं क्वेश्चनमध्ये हे स्टील बीम ISMB 400 म्हटलं. मग आपण काय करणार बघा जर ISMB 400 आहे तर 400 जर म्हटलं तर y इक्वल टू इथे किती आहे ISMB 400 आहे तर yची व्हॅल्यू 400/2 घ्यायचं म्हणजेच 200 आलं. जर समजा इथं 500 असलं असतं 500/2 घेतलं असतो. इथं 600 असेल तर 600/2 घेतलं असतं. हे कशात आलं MM मध्ये. देअरफॉर M/I इज इक्वल्स टू सिग्मा B अपॉन y. तर सिग्मा B इज इक्वल्स टू काय येतं M इंटू y अपॉन I. M किती आहे 80 इंटू 10⁻6 yची व्हॅल्यू किती आहे 200 अपॉन I किती आहे 8.4 इंटू 10⁻8. तर याचा आन्सर येतं आहे सिग्मा B इज इक्वल्स टू हे असेल 80 इंटू 10⁻6 80 इंटू 10⁻6 इंटू 200 डिवाइड बाय 8.4 इंटू 10⁻8. आन्सर येतं 19.04 न्यूटन पर mm² आलं. न्यूटन पर mm². नेक्स्ट बघा अ सर्क्युलर बीम ऑफ 120 mm डायमीटर इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 10 मीटर म्हणून सांगितलं. एक सर्क्युलर बीम आहे. सर्क्युलर बीम ऑफ डायमीटर किती आहे 120 mm. बघा D इक्वल टू 120 mm. जर एखादा सर्क्युलर डायमीटर 120 mm असेल तर हे डायग्राम तर आपण कुठलं का सपोर्ट असेल ना असं ड्रॉ करावं लागतं. सपोर्टेड ओव्हर बघा सांगताना सांगितलं सिम्पली सपोर्टेड आहे. जर सिम्पली सपोर्टेड असेल तर खाली सिग्मा T वर काय घेतो आपण सिग्मा C. एवढं जे डिस्टन्स आहे y तर y इक्वल टू काय येणार आता डायमीटरच्या निम्म येत आहे म्हणजेच किती येणार 60 mm आलं. म्हणजेच किती आलं 60 mm. मग पुढचा पार्ट बघा एकदा जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं ओव्हर अ स्पॅन ऑफ 10 मीटर म्हणून सांगितलं बघा. अ सर्क्युलर बीम ऑफ स्पॅन 120 mm इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर स्पॅन ऑफ 10 मीटर. बघा एक 10 मीटर स्पॅन घेतलो आपण 10 मीटरचा स्पॅन आहे. 10 मीटर स्पॅनला काय केलो कॅरीज UDL म्हणून सांगितलं आहे. UDL कसं आता 1000 आहे. न्यूटन पर मीटर आहे. ह्याच्या अगोदर किलो न्यूटन देत होतं आता न्यूटनमध्ये दिलं आहे. आणि विचारलं का आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस म्हटलं म्हणजेच सिग्मा B काढायचं. आपण काय करणार ॲज M/I इज इक्वल्स टू सिग्मा B अपॉन y. तर सिग्मा B इज इक्वल्स टू M इंटू y अपॉन I. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. तर बघा M इज इक्वल्स टू फॉर्म्युला घ्यायचं WL²/8. W किती आहे 1000 इंटू 10² अपॉन 8 येत आहे. M इज इक्वल्स टू 1000 इंटू 10²/8 हे असं येतं 12.5
इंटू 10⁻³ न्यूटन मीटरमध्ये आलं. आता काय करायचं, अजून एकदा 10⁻³ करायचं, म्हणजेच काय झालं आहे 10⁻⁶ कन्वर्ट कशात झालं आहे न्यूटन MM मध्ये. बघा लक्ष द्या कसं कन्वर्ट केलं आपण. इथली जी व्हॅल्यू आहे 1000 न्यूटन पर मीटर आहे आणि हे मीटरमध्ये हे असं कन्वर्ट केलं, हे एम आलं. तिथून पुढं काय करायचं, आयचा फॉर्म्युला काय π/64 d⁻⁴ म्हणजेच कसं आलं π/64. डी म्हणजे काय येतं 120⁻⁴ 120⁻⁴ इंटू π/64 इंटू π/64. आन्सर येतं आहे 10.17 इंटू 10⁻⁶ येतं. mm⁴ हे झालं व्हॅल्यू ऑफ आय. आता पुढे बघा वायची व्हॅल्यू 60 आहे, तर काय करणार पुटिन इक्वेशन नंबर 1 म्हणा. जर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केलो आपण, सिग्मा बी इज इक्वल्स टू एम किती आहे 12.5 इंटू 10⁻⁶ इंटू हे बघा एम इंटू वाय. वायची व्हॅल्यू किती आहे 60 अपॉन आयचा आन्सर किती आहे 10.17 इंटू 10⁻⁶. हे जर सॉल्व केलं आपण हे बघा हे असं येतं 12.5 इंटू 10⁻⁶, 12.5 इंटू 10⁻⁶ इंटू 60 डिवाइड बाय आन्सर केलं की 73.68. सिग्मा बी इज इक्वल्स टू 73.68 न्यूटन पर MM². हे झालं आपलं सिग्मा बीचा आन्सर. याच्यानंतर पुढचं क्वेश्चन बघा. आता पुढचं जे प्रॉब्लेम आहे ते टाईप नंबर 2चे प्रॉब्लेम्स आहेत. टाईप नंबर 2मध्ये काय करायचं बघा, प्रॉब्लेम्स ऑन फाइंडिंग डब्ल्यू. इथं आपल्याला डब्ल्यू कॅल्क्युलेट करावं लागतं. मग डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं म्हणजे प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं बघा लक्ष द्या. टाईप 2 आहे, आतापर्यंत जे झालं ते टाईप 1 होतं. अ बीम 300 mm डीप अँड 200 mm वाईड. काय सांगितलं 300 mm डीप म्हणजे हे असं सांगितलं अ बीम 300 mm डीप 200 mm वाईड. काय सांगितलं इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ काय सांगितलं 4 मीटर. बघा सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर. कॅल्क्युलेट UDL म्हटलं म्हणजे इथून काय करायचं आपल्याला हे डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं. आणि इफ बेंडिंग स्ट्रेस इज नॉट टू एक्सीड 10 न्यूटन पर MM². आणि एवढं जे डिस्टन्स आहे ते आपण काय करतो हे असं सॉल्व करतो. हे असं आलं. मग इथून पुढं कसं सॉल्व करणार आपण ॲज M/I इज इक्वल्स टू सिग्मा B/Y करायचं. मग आता ज्या वेळेस आपल्याला डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं असतं असं लक्षात ठेवायचं वी हॅव टू फाइंड एम. अगोदर एम कॅल्क्युलेट करायचं कंपल्सरी. जर डब्ल्यू फॉर फाइंडिंग डब्ल्यू कॅल्क्युलेट एम, आधी काय कॅल्क्युलेट करायचं एम कॅल्क्युलेट करायचं बेंडिंग मोमेंट. मग एम इज इक्वल्स टू काय झालं सिग्मा बी इंटू आय अपॉन वाय. इक्वेशन नंबर 1. वाय म्हणजेच काय घेतो आपण 300/2 म्हणजे 150. आयची व्हॅल्यू आयचा फॉर्म्युला काय तर आय इज इक्वल्स टू BD³/12. बी किती आहे 200 इंटू 300^³/12. हे बघा 200 इंटू 300^³/12. आन्सर येते 450 इंटू 10⁻⁶. 450 इंटू 10⁻⁶ mm⁴. हे आय इज इक्वल्स टू आणि वाय झालं सिग्मा बी झालं. सिग्मा बी इज इक्वल्स टू सिग्मा बी जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲक्च्युली सिग्मा बी दिलेलं आहे तर काय करायचं पुटिन इक्वेशन नंबर 1. एम इज इक्वल्स टू सिग्मा बीची जी व्हॅल्यू आहे हे 10 येतं. आयची जी व्हॅल्यू आहे 450 इंटू 10⁻⁶ येतं. आणि वायची जी व्हॅल्यू येते 150. तर एम कॅल्क्युलेट करा ते असं येतं 10 इंटू 450 इंटू 10⁻⁶. 10 इंटू 450 इंटू 10⁻⁶ अपॉन 150. त्याचा आन्सर येतं 30 इंटू 10⁻⁶ आलं बघा 30 इंटू 10⁻⁶. हे कशात येतं हे जे आलेलं जे आन्सर आहे हे येतं न्यूटन MM मध्ये येतं. हे कशात येतं न्यूटन MM मध्ये. आपण काय करायचं हे जर न्यूटन MM मध्ये जर आलं तर जे आलेलं आन्सर आहे त्याला डिवाइड बाय 10⁻⁶ करायचं कंपल्सरी. डिवाइड बाय 10⁻⁶ केलं का हे कशात कन्वर्ट आपण 10⁻⁶ जर केलो आपण तर कशात कन्वर्ट होतं 30 किलोन्यूटन मीटरमध्ये कन्वर्ट होतं. आणि एकदा जर हे एम आलं तर इथून पुढं काय करायचं ॲज एम इज इक्वल्स टू WL²/8.
हे लक्षात ठेवा. फॉर सिम्पली सपोर्ट विथ UDL, फॉर सिम्पली सपोर्ट विथ UDLसाठी हा फॉर्म्युला आहे. सिम्पली सपोर्ट विथ UDLसाठी हा फॉर्म्युला म्हणजे M इज इक्वल्स टू W किती आहे प्रॉब्लेममध्ये माहीत नाही आपल्याला. Mची व्हॅल्यू किती आहे 30. बघा Mची व्हॅल्यू 30, W माहीत नाही. L किती आहे 4चा स्क्वेअर बाय 8. मग इकडं जर गेलं हे असं येतं बघा 30 × 8 अपॉन 4चा स्क्वेअर 16 म्हणजे W राहतं. म्हणजेच W इज इक्वल्स टू 8 1 8 8 2 16 15 2 30 म्हणजेच 15 kN पर मीटर आलं. हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट बघा रेक्टँग्युलर बीम 120 mm वाईड 200 mm डीप आहे. पुढचा क्वेश्चन बघा. रेक्टँग्युलर बीम 120 mm वाईड अँड 200 mm डीप. आपण काय करणार आहे बघा हे असं 120 mm वाईड अँड 200 mm डीप. रेक्टँग्युलर बीम 120 mm वाईड अँड 300 mm डीप इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर. हे बघा सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर. एक सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर. मग आता एवढं जर कन्सिडर केलं आपण सिम्पली सपोर्टेड जर म्हटलं तर कंपल्सरी असंच येणार. इथं सिग्मा T येतं, इथं सिग्मा C येतं. हे जे डिस्टन्स आहे कन्सिडर दिस ॲज अ वाय. परत काय सांगितलं आहे बेंडिंग स्ट्रेस इन द मटेरियल इज नॉट टू एक्सिडेड 80 मेगापास्कल म्हटलं आहे. सिग्मा B इज इक्वल्स टू 80 मेगापास्कल म्हणजेच 80 Nm/mm². हे आहे तसं घ्यायचं बघा. अँड कॅल्क्युलेट मॅक्सिमम UDL म्हटलं. याचा अर्थ काय इथं UDLच आहे. हे W हे कॅल्क्युलेट करायचं. मग आपण कसं कॅल्क्युलेट करणार बघा. सेम आत्ता सांगितलं जर लोड काढायचा असेल तर आपण काय करणार M/I इज इक्वल्स टू सिग्मा B/Y हा फॉर्म्युला आहे. तर विच इम्प्लाइज दॅट M इज इक्वल्स टू काय घ्यायचं सिग्मा B × I/Y घ्यायचं. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट स्टेप काय जर 1 नंबर इक्वेशन आलं सिग्मा B 80 दिलं आहे राहतं आहे काय I आणि Y कसे कॅल्क्युलेट करायचं बघा. I जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर असं लक्षात ठेवा आयचा फॉर्म्युला काय येतं I इज इक्वल्स टू BD3/12. B किती दिलं आहे तर क्वेश्चनमध्ये बघा. व्हॅल्यू ऑफ B दिलं आहे 120 × 300^³/12. मग आपण काय करणार 120 × 120 × 300^³/12. सॉरी अगोदर एवढं सोडून घ्यायचं पूर्ण आपण 12 करायचं. आता जे येईल त्या ॲक्युरेट आन्सर जरी मगाशी बरोबर आलेलं असलं तरी काय होतं दरवेळेस त्या प्रकारे सॉल्व करण्याची प्रोसिजर रॉंग होतं कारण आन्सर चुकू शकतात आपले. हे आलं आपलं mm⁴. Y म्हणजे काय करतो आपण Dच्या निम्म घेतो. बघा लक्षात द्या Y म्हणजे काय करतो आपण Dच्या निम्म. इथं D किती आहे टोटल किती आहे 200 सॉरी 120 × 200 होतं. मी इथं 300 घेतलं तर 200^³ हे असं बघा हे × 200^³/12 12 × 96 80 × 10⁶. मग इथं D किती आहे 200 अपॉन 2 करा म्हणजेच काय येतं 100 mm मध्ये येतं. देअरफोर M इज इक्वल्स टू सिग्मा B × Y/I. सिग्मा B किती आहे 80 आहे. Y किती आहे 100 अपॉन सिग्मा B 80 सॉरी × I ची व्हॅल्यू किती आहे 80 × 10⁶ अपॉन 100 आहे. तर M इज इक्वल्स टू काय येतं 80 × 80 डिवाइड बाय 100. तर आन्सर येतं 64 × 10⁶ न्यूटन mm मध्ये आलं. आता काय करायचं ह्याच आन्सरला डिवाइड बाय 10⁶ करायचं. हे कशात कन्वर्ट होतं आहे किलोन्यूटन मीटरमध्ये. म्हणजेच कसं आलं M इक्वल टू 64 kN/m. नाव फॉर सिम्पली सपोर्ट विथ UDL M इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय WL²/8 आहे. तर 64 इज इक्वल्स टू W माहीत नाही आपल्याला. L किती आहे लेंथ किती आहे 4 आहे 4चा स्क्वेअर/8. तर इथं 4चा स्क्वेअर 16 आपण 8 जर केलो आपण 64 × 8/16 जर केलो तर W राहतं. तर 16 × 4 64 4 × 8 32 32 kN/m. हे आलं तुमचं आन्सर 32 kN/m. याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघा काय सांगितलं आहे. अ बीम हॅविंग
ओव्हरऑल डेप्थ 300 mm म्हटलं, ओव्हरऑल डेप्थ 300 mm आहे. इज युज्ड ॲज अ कॅन्टिलिव्हर बीम फॉर स्पॅन 1.2 मीटर. बघा एक बीम आहे, एक बीम आहे असं सांगितलं आहे. ए बीम ऑफ 300 mm ओव्हरऑल डेप्थ आहे. इज युज्ड ॲज अ कॅन्टिलिव्हर बीम म्हटलं, इज युज्ड ॲज अ कॅन्टिलिव्हर. स्पॅन किती आहे 1.2 मीटर. व्हॉट UDL द बीम मे कॅरी म्हटलं. आता इथं UDL बघा, हे इथं चेंज झाला बघा पहिला प्रॉब्लेम. W पर युनिट लेंथ, नाहीतर सगळे जे आहेत ते सिम्पलच होते, सॉरी सेम होते. सिम्पली सपोर्ट विथ UDL. आता कॅन्टिलिव्हर आहे. इट कॅरी इन्क्लुडिंग सेल्फ वेट. ठीक आहे. द बेंडिंग स्ट्रेस इज नॉट टू एक्सीड सिग्मा बी 8 न्यूटन पर mm² दिले. आता ओव्हरऑल डेप्थ 300 आहे, तर हे वायची जी व्हॅल्यू आहे हे कसं घेणार आपण. हे वाय बघा, वाय इक्वल टू काय घेणार आपण 150 घेणार. वाय इक्वल टू 150 बघा. डी इक्वल टू 300 mm, देअरफॉर वाय इक्वल टू 150 mm. ठीक आहे, वायचा आन्सर आलं. परत बघा MI दिला आहे. MI म्हणजेच काय आय 4.05 इंटू 10⁸ mm⁴. बघा तेवढं सगळं गिवन डाटा आहे. तर आपण काय करणार ॲज M/I इज इक्वल्स टू सिग्मा बी अपॉन वाय, विच इम्प्लाइज दॅट M इज इक्वल्स टू सिग्मा बी इंटू I अपॉन वाय करायचं. म्हणजेच M इज इक्वल्स टू काय आलं, सिग्मा बी 8 आहे, हे 4.05 इंटू 10⁸ केलो आपण वाय किती आहे 150. हे जर कॅल्क्युलेट केलं तर आन्सर बघा 8 इंटू 4.05 इंटू 10⁸ डिवाइड बाय 150, डिवाइड बाय 150 जर केलो 21.6 इंटू 10⁶ आलं. 21.6 इंटू 10⁶. हे कशात येतं न्यूटन MM येतं. देअरफॉर फॉर कॅन्टिलिव्हर विथ UDL, फॉर कॅन्टिलिव्हर विथ UDL फॉर्म्युला येतं आहे M इज इक्वल्स टू WL²/2 येतं आहे, WL². आता इथून पुढं बघा M जे आहे हेच आपण डिवाइड बाय केलो की असं पण घेऊ शकतो. 21.6 किलो न्यूटन मीटर आलं. हे फक्त इथं व्हॅल्यू पुटअप करायचं. 21.6 आलं. W आपल्याला माहीत नाही. L किती 1.2² तर 21.6 इंटू 2 अपॉन 1.2² केलं की W येतं. म्हणजे आन्सर आलं 21.6 इंटू 2 डिवाइड बाय 1.2² आन्सर येतं 30 येतं किलो न्यूटन पर मीटर. हे झालं तुमचं UDL फॉर सेल्फ वेट. पुढचा बघा काय सांगितलं आहे. ॲन अँगल सेक्शन. काय केलं बघा लक्षात आहे. हे क्वेश्चन जरा स्टार मार्क करा, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. काय सांगितलं आहे ॲन अँगल सेक्शन 150 इंटू 115 इंटू 10. म्हणजे अँगल सेक्शन कधी पण लक्षात ठेवा, हे मोठं इथं, हे जे मोठं आहे ते इथं घ्यायचं. अँगल सेक्शन म्हणजे आय सेक्शन झालं. हे 150 इंटू हे असं सांगितलं. हे बघा हे अँगल सेक्शन. काय सांगितलं क्वेश्चनमध्ये 150 इंटू 115 म्हणजे हे 115 mm, 115 इंटू परत पुढं किती सांगितलं हे 10 mm सांगितलं, हे 10 mm. परत बघा काय काय सांगितलं इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर ट्रसेस 3 मीटर अपार्ट. ठीक आहे, सिम्पली सपोर्टेड आहे. द फाइंड UDL हे बघा एक सिम्पली सपोर्टेड सांगितलं. इथं पण काय सांगितलं सांगताना सिम्पली सपोर्टेड विथ UDL. इथं हे W पर युनिट लेंथ, पर युनिट लेंथ व्हॅल्यूज आपल्याला माहीत नाही. त्याचं स्पॅन किती सांगितलं आहे 3 मीटर. हे बघा 3 मीटर स्पॅन. फाइंड UDL म्हटलं इफ मॅक्सिमम स्ट्रेस इज नॉट टू एक्सीड म्हणजे सिग्मा बी दिलं आपल्याला. काय केलं सिग्मा बी दिलं. सिग्मा बी इज इक्वल्स टू काय सांगितलं 150 न्यूटन पर mm² दिलं. आणि तिथून पुढं काय सांगितलं हे बघा इफ प्रॉपर्टीज IXX म्हणजे आय दिलं आहे किती आहे 581.8 इंटू 10⁴ mm⁴. हे झालं व्हॅल्यू ऑफ आय. आता हे CXX दिलं आहे. CXX म्हणजे काय बघा लक्षात आहे, हे टोटल 150. हे सिम्पली सपोर्टेड असल्यामुळं आपण काय करणार हे सेंटर असं घेतलं याला. ॲक्च्युली याचं सेंटर कुठे आहे तर माहीत नाही आपल्याला. तर आपण काय करायचं हे CXX असतं. हे CXX हे किती आहे 45.7 सेंट्रॉइड ऑफ XX. हे सेंट्रॉइड ऑफ XX ॲट हे 45.7 आहे. जर हे 45.7 असेल तर हे राहिलेलं किती राहतं आहे हे 150 मायनस 45.7 केलं आपण तर असं येतं आहे 150 मायनस 45.7 तर 104.3 हे झालं वाय.
जे मॅक्सिमम आहे ह्या दोघापैकी त्याला वाय म्हणायचं. म्हणजेच मी काय करणार बघा आता, ॲज CXX इज इक्वल्स टू 45.7 mm गिवन आहे. तर y इक्वल टू 150 मायनस 45.7 म्हणजे आन्सर येतं आहे 104.3 mm येते. हे झालं व्हॅल्यू ऑफ वाय. एकदा जर वाय मिळाला तर ॲज M/I is equals to sigma B upon y, which implies that M is equals to sigma B into I upon y. तर कसं येतं, M is equals to sigma B 150, I किती आहे 581.8 इंटू 10⁶ अपॉन y किती आलं 104.3 म्हणजे आन्सर येतं आहे 150 इंटू 581.8 इंटू 10⁶ डिवाइड बाय 104.3. याचा आन्सर येतं आहे, तुम्ही जर सॉल्व केलं तर 836.72 इंटू 10⁶. हे आन्सर येतं न्यूटन MM. मग आपण काय करणार, ॲज M इज इक्वल्स टू आन्सर किती म्हणून सांगितलं आता 836.72 इंटू 10⁶. हे कशात आलं न्यूटन MM. त्याला डिवाइड बाय 10⁶ जर केलो आपण तर असं येतं 836.72 इंटू 10⁶ अपॉन 10⁶ करायचं म्हणजे किलो न्यूटन मीटरमध्ये. म्हणजेच आन्सर आलं M इज इक्वल्स टू 836.72. हा आन्सर येतं न्यूटन किलो न्यूटन मीटरमध्ये. एकदा जर M काढलो तर असं लक्षात ठेवा, फॉर सिम्पली सपोर्ट विथ UDL, फॉर सिम्पली सपोर्ट विथ UDL आन्सर येतं M इज इक्वल्स टू WL²/8. M काय येतं 836.72. W माहीत ना आपल्याला, L3/8 म्हणजे इकडे येतं 836.72 इंटू 8 अपॉन 9 करा इज इक्वल्स टू W. देअरफोर याचा आन्सर येईल हे असं येणार 836.72 इंटू 8 डिवाइड बाय 9 आन्सर येतं डिवाइड बाय 9. आन्सर W इज इक्वल्स टू आलं, ह्याचं आन्सर येतं 743.75 किलो न्यूटन पर मीटर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. त्यानंतर पुढचं बघा, अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ 200 mm वाईड, अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ 200 mm वाईड अँड 300 mm डीप कॅरीज कॉन्सन्ट्रेटेड लोड W ॲट फ्री एंड म्हटलं. एक म्हणजे बघा हे 200 mm वाईड आहे, 200 mm वाईड आहे, 300 mm डीप आहे, हे 300 mm. मग आपण जर हे सेंटर घेतलो हे असं येणार. आता जर कॅन्टिलिव्हर असेल तर मी काय सांगितलं होतं, खाली सिग्मा C घ्यायचं आणि वर सिग्मा T घ्यायचं. आता हे एवढं डिस्टन्स म्हणजे वाय असतं. तर असं लक्षात ठेवा, क्वेश्चनमध्ये B दिलं आपल्याला 200 mm, D किती सांगितलं, डेप्थ इज इक्वल्स टू 300 mm. कॅरीज कॉन्सन्ट्रेटेड लोड W ॲट इट्स फ्री एंड, स्पॅन ऑफ बीम इज 3 मीटर. कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲट फ्री एंड म्हणजे इथं फ्री एंड W. काय सांगितलं आहे, फाइंड मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस सिग्मा B, इफ मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्युस्ड 135 न्यूटन पर mm² दिलं, फाइंड W म्हटलं आहे. मग कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, लक्ष द्या. अगोदर M काढायचं, जर W काढायचं असेल तर M कॅल्क्युलेट करावं लागतं. साठी कसं सॉल्व करायचं बघा, ॲज M/I is equals to sigma B upon y, which implies that M is equals to sigma B into I upon y. तर M is equals to याला म्हटलं आपण 1 नंबर सिग्मा B. आता किती दिलं बघा, लक्ष द्या. सिग्मा B दिलं आहे, y माहिती आहे आपल्याला, I कॅल्क्युलेट करावं लागेल. I साठी फॉर्म्युला काय बघा, आता हे y इज इक्वल्स टू 300 अपॉन 2 करा 150 येतं 150 mm. हे झालं व्हॅल्यू ऑफ y. आयची जी व्हॅल्यू आहे, आयची व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करणार आपण, BD³/12, B 200 इंटू 300³ बाय 12 म्हणजेच कसं येतं बघा आन्सर 200 इंटू 300³ बाय 12. आन्सर येतं 450 इंटू 10⁶ mm⁴. हे सगळे व्हॅल्यू जर आपण पुटअप केलो तर M इज इक्वल्स टू सिग्मा B किती प्रॉब्लेममध्ये 135 इंटू I किती आहे 450
इंटू 10⁻⁶ अपॉन वाय. वायची व्हॅल्यू किती येतं, वाय इज इक्वल्स टू 150. चारशे पाच बघा 405 इंटू 10⁻⁶. हा आन्सर कशात येतं, न्यूटन MM. आपण काय करणार, याला किलो न्यूटन मीटरमध्ये कन्वर्ट करणार, म्हणजे डिवाइड बाय 10⁻⁶. 405 आन्सर कशात आला आता, किलो न्यूटन मीटरमध्ये. नेक्स्ट स्टेप काय, नाव फॉर कॅन्टिलिव्हर विथ पॉईंट लोड. फॉर्म्युला काय आहे, M इज इक्वल्स टू WL. एमची व्हॅल्यू किती आहे 405. W आपल्याला माहीत नाही, Wची व्हॅल्यू माहीत नाही, पण L जे आहे ते 3 दिलं आहे, म्हणजे इंटू 3. हे बघा हे काय होतं, हे 405 अपॉन 3 जर केलं तर आन्सर येतं W. मग आपण काय करणार, 405 अपॉन 3 आन्सर येतं आहे W इक्वल टू 135 किलो न्यूटन येते, 135 किलो न्यूटन. हे डायरेक्ट आन्सर आलं बघा, कारण इथं मीटर काय होतं, हे कॅन्सल जर केलं आपण तर याचा आन्सर येतं आहे 135 किलो न्यूटन. नेक्स्ट बघा, अ रेक्टँग्युलर सेक्शन इज यूज्ड ॲज अ सिम्पली सपोर्टेड बीम ओव्हर अ स्पॅन ऑफ 5 मीटर. कॅल्क्युलेट सेंट्रल पॉईंट लोड म्हटलं, बघा लक्ष द्या, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, स्पॅन किती आहे 5 मीटर, आणि सांगताना काय सांगितलं, सेंट्रल लोड W म्हटलं, आणि परत काय सांगितलं, मॅक्सिमम स्ट्रेस सिग्मा B 8 Nm/mm², विड्थ B 120 mm, डेप्थ D 200 mm. तर आपण काय करतो, इथं कॅल्क्युलेट करत असताना हे असं घेणार, हे घेतलो 120 mm, 120 mm, डेप्थ किती आहे 200 mm. तर हे डिस्टन्स जे आहे ते आपण असं कॅल्क्युलेट करावं लागेल. खालचा जो पॉईंट आहे हा सिग्मा T स्ट्रेस, सिग्मा C, आणि एवढं जे डिस्टन्स आहे ते Y, हे Y. मग आता बघा, ॲज M/I इज इक्वल्स टू सिग्मा B अपॉन Y. तर M इज इक्वल्स टू काय येतं, सिग्मा B इंटू I अपॉन Y येतं. तर हे झालं इक्वेशन नंबर 1. आयचा फॉर्म्युला काय, BD³/12. B आहे 120, D किती आहे 200चा क्यूब अपॉन 12, म्हणजे आन्सर काय येतं 120 इंटू 200चा क्यूब बाय 12. 12×8=96, म्हणजे आन्सर येतं आहे 80 इंटू 10⁻⁶ येतं आहे, हे mm⁴ मध्ये आलं. ह्याला काय कन्वर्ट करायची गरज नाही आहे. Y म्हणजे काय घेतो आपण, D/2 म्हणजे 200, आपण 2 जर घेतलं तर हे किती येतं 100 mm. सगळे व्हॅल्यू पुटअप करा. M इज इक्वल्स टू काय येतं 8 इंटू 80 इंटू 10⁻⁶ अपॉन Y म्हणजे 100, हे असं येतं 8 इंटू 80 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 100. आन्सर येतं 6.4 इंटू 10⁻⁶. आन्सर येतं न्यूटन MM मध्ये, म्हणजे जे असं आलं M इज इक्वल्स टू 6.4 किलो न्यूटन मीटर. हे कसं केलो आपण, डिवाइड बाय 10⁻⁶ केलो. इथून परत पुढचा पार्ट काय, ॲज M इज इक्वल्स टू WL/4 येतं, फॉर सिम्पली सपोर्ट विथ पॉईंट लोड, सिम्पली सपोर्ट विथ पॉईंट लोड, फॉर सिम्पली सपोर्ट विथ पॉईंट लोड. समजा पॉईंट लोड जर कन्सिडर केलो तर हा फॉर्म्युला आहे. एमचा आन्सर किती आला आपला 6.4. W माहिती आहे का, नाही. L किती आहे तर क्वेश्चनमध्ये, Lची जी व्हॅल्यू आहे L इज 5. L किती आहे 5/4, म्हणजे 6.4 इंटू 4/5 जर केलं तर W येतं, म्हणजे 6.4 इंटू 4/5 जर केलं तर आन्सर येतं 5.12 किलो न्यूटन येतं, 5.12 किलो न्यूटन. हा प्रॉब्लेम तुम्ही ॲज अ होमवर्क सॉल्व करायचा आहे. फक्त मी हा पार्ट सॉल्व करून देणार आहे, बघा लक्ष द्या. अ सिमेट्रिकल आय सेक्शन 300 mm डीप म्हणून सांगितलं. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, सिमेट्रिकल आय सेक्शन आहे 300 mm डीप आहे, म्हणजेच बघा लक्ष द्या, डीप म्हणजे D घ्या वाटल्यास 300 mm सांगितलं. आणि परत पुढं काय सांगितलं, सिम्पली सपोर्टेड ॲट एंडला सिम्पली सपोर्ट आहे. परत काय सांगितलं, इट कॅरीज अ लोड ऑफ 100 किलो न्यूटन ॲट सेंटर. बघा लोड ऑफ 100 किलो न्यूटन ॲट सेंटर म्हटलं, आणि हे सेंटरला आहे. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, ॲट सेंटर IXX. IXX दिलं आहे. परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस
डी दिलं आहे, आय एक्स एक्स दिलं आहे, सिग्मा बी दिलं आहे. कॅल्क्युलेट स्पॅन म्हटलं आहे, म्हणजे लेंथ कॅल्क्युलेट करायचं. बघा लक्ष द्या. सिम्पली सपोर्टेड ॲट एंड्स, आय एक्स एक्स दिलं आहे, फाइंड मॅक्सिमम स्पॅन म्हटलं आहे. देअरफॉर ॲज स्पॅन असू दे किंवा लोड असू दे, काय करायचं, एम अपॉन आय इज इक्वल्स टू सिग्मा बी अपॉन वाय करायचं. इक्वेशन नंबर 1. एमची जी व्हॅल्यू आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघा लक्ष द्या. नाव एम इज इक्वल्स टू सिग्मा बी इंटू आय अपॉन वाय. इक्वेशन नंबर 1. तर सिग्मा बीची व्हॅल्यू किती आहे क्वेश्चनमध्ये, 120 दिलं आहे, आय दिलेलं आहे. तर वाय किती घेणार आपण, वाय इज इक्वल्स टू 300/2 करायचं, म्हणजेच काय आहे 150. हे असं आलं. सिग्मा बी म्हणजेच 120 इंटू आय 73.33 इंटू 10⁶ अपॉन वाय म्हणजे काय आहे 120 इंटू 73.33 इंटू 10⁶ डिवाइड बाय 150. आन्सर येतं आहे 58.66 इंटू 10⁶. आन्सर येतं न्यूटन एम एम. मग काय करायचं, एम इज इक्वल्स टू 58.66 किलो न्यूटन मीटर आलं. एकदा जर एम आलं तर काय करायचं, ॲज फॉर सिम्पली सपोर्ट विथ UDL विथ सेंट्रल लोड, सिम्पली सपोर्ट विथ सेंट्रल लोड म्हणायचं. फॉर्म्युला काय, एम इज इक्वल्स टू WL/4 आहे, म्हणजे 58.66 इज इक्वल्स टू W. एल माहीत नाही आपल्याला, W किती आहे सध्या 100 आहे. बघा 100 इंटू L/4 म्हणजे 58.66 इंटू 4/100 इज इक्वल्स टू L. 58.66 इंटू 4/100. आन्सर येतं आहे लेंथ इज इक्वल्स टू 2.34 मीटर. हे झालं तुमचं आन्सर.